नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमचे संजय द रायझिंग स्टार या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र हो, जसे की तुम्ही पाहत आहात तर मी आहे सांगलीच्या रेल्वे स्टेशनवरती। रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आता आपली गाडी ट्रेन येत आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आमची गाडी आलेली आहे। तर आम्ही आता इथून दूधसागरसाठी निघत आहे। तर ही गाडी आहे निजामुद्दीन एक्सप्रेस। तर मित्रहो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे। तर मित्रहो, मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दूधसागरला जाण्यासाठी कोणत्या ठिकाणाहून कुठं जावं लागेल, तर ते कोणती ट्रेन पकडावी लागेल किंवा कोणत्या प्रायव्हेट वाहनाने जावं लागेल, कार, बाईक, हे सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर व्हिडिओला बनवून राहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करा। तर आता मी जस्ट बेळगाव या रेल्वे स्टेशनवरती आपण पोहोचलेलो आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी स्वच्छ आणि सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया व्हिडिओला। तर मित्रहो, जस्ट आम्ही आता बेळगावच्या रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत। तर तुम्ही पाहू शकता मित्रहो, या ठिकाणी बेळगावचं रेल्वे स्टेशन इतकं स्वच्छ आणि सुंदर आहे। तर फायनली मित्रहो, आम्ही जवळपास पोहोचत आलेलो आहोत दूधसागर या ठिकाणी। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दूधसागर धबधबा वॉटरफॉल याच एरियामध्ये आहे, इथून जवळच आहे। तर आपण जात आहोत इथून आता सरळ कोलमसाठी। कोलम रेल्वे स्थानकावर उतरून आपण तिथून येणार आहोत रिटर्न। तर हे सर्व जंगल आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। तर काहीच सेकंदाच्या अंतरावरती कोलम रेल्वे स्थानक आहे या ठिकाणी। तर मित्रो, या ठिकाणी उतरल्यानंतर आपल्याला पायी म्हणजे चालत आपल्याला किमान 16 किलोमीटर जाणे आणि 16 किलोमीटर येणे असा प्रवास करायचा आहे। कारण आपल्याला तो धबधबा पाहण्यासाठी एवढं तर करावंच लागणार आहे, एवढं खूप असं चालावं लागणार आहे। जर चालायला होत असेल तरच तुम्ही मित्रांनी येण्याची धाडस करावे या ठिकाणी, अन्यथा तो प्रयत्नही करू नये, खूप सारं चालावं लागणार आहे या ठिकाणी। तर फायनली मित्रहो, आम्ही रेल्वे स्टेशनवरती उतरलेलो आहोत। तर आता आम्ही इथून दूधसागर वॉटरफॉल पाहण्यासाठी आणि जंगल ट्रेकिंग करण्यासाठी आम्ही आता इथून निघणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप असं चालावं लागणार आहे, जवळपास 16 किलोमीटर जाताना आणि 16 किलोमीटर येताना। तर या ठिकाणातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की चालणे म्हणजे खूप असं अवघड गोष्ट आहे, या कारण रस्ता नाही आहे, रेल्वे पटरीवरनं रेल्वे ट्रॅकवरनं आपल्याला चालत जावं लागणार आहे। तर जंगल ट्रेकिंगसुद्धा खूप अवघड परिस्थितीतून आपल्याला रस्ता शोधत जावं लागणार आहे। हे सर्व करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि ज्याला जमतं त्यांनीच इथं येण्याची धाडस करावी। तर चला मित्रांनो, आम्ही आता जंगलातून ट्रेकिंग करत चालत जात आहोत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हे आहे जंगल। तर या ठिकाणी खूप प्रमाणात जळुई आहेत, जे आपण 1 सेकंद जरी थांबलो रस्त्यामध्ये तर आपल्याला अंग भरून जळू चिकटतात। तर फायनली आम्ही रेल्वे ट्रॅकवरती आलेलो आहोत। तर या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत पुन्हा। तर मित्रहो, तुम्हाला दूधसागर वॉटरफॉलला येण्यासाठी सर्वप्रथम गोव्याच्या मडगावला इथे यावं लागेल आणि तिथून तुम्ही 40 किलोमीटर एकतरी कोलमसाठी ट्रेन घेऊ शकता किंवा बाईक रेंटने बाईक घेऊ शकता किंवा कारसुद्धा तुम्हाला रेंटने या ठिकाणी मिळते। आणि आणखीन एक सांगणे म्हणजे खूप गरजेचे वाटते म्हणून सांगतो मित्रहो, मान्सूनच्या काळामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये तुम्ही या ठिकाणी येण्याचे टाळावे। पहिली गोष्ट म्हणजे एकतरी या ठिकाणी बंदी असते, पावसाळ्यामध्ये तुम्हाला सोडलं जात नाही आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी खूप डेंजरस स्थिती असते, पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणात पाऊस पडतो आणि पाणी भरपूर प्रमाणात वाहतं।
त्यामुळं कोणताही धोका उद्भवू शकतो. त्या कारणासाठी तुम्ही पावसाळ्यामध्ये म्हणजेच मान्सूनमध्ये येण्याचे आवर्जून टाळावे. तुम्ही हे एवढं लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे, कारण तुम्हाला सोडलंही जात नाही. या ठिकाणी टोटल बॅन असणार आहे या पावसाळ्याच्या दिवसामध्ये मित्रांनो. खूप असं चालून चालून पाय बेजार झालेले आहेत मित्रांनो. ह्या अशा ओबड जंगलातून रस्ता शोधत शोधत आम्हाला पायी पायी जावं लागतं आहे आणि वरून हे जळू खूप प्रमाणात. तर फायनली मित्रांनो आम्ही या धबधब्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर हा आहे आपला दूधसागर वॉटरफॉल. तुम्ही पाहू शकता हा वॉटरफॉल, हा धबधबा चेन्नई एक्सप्रेस मूवीमध्ये ज्या वेळेला हा दाखवला गेला तेव्हापासून हा धबधबा खूप प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हा पॉप्युलर झाला आणि लोकांनी या ठिकाणी येण्याची खूप गर्दी केली. त्यामुळं इथं लोकांची, पर्यटकांची येण्याची संख्या खूप वर्षामध्ये खूप प्रमाणात असते. तर आणखीन एक सांगणे म्हणजे, तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आला तरीसुद्धा हा धबधबा तुम्हाला कायमस्वरूपी दुधासारखं पाणी वाचायला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, भेटणार आहे. तर पावसाळ्यामध्ये येण्याचे टाळावे मित्रांनो. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी जाण्याचं शक्यतो टाळावे, कारण खूप असे ॲक्सिडेंट होतात आणि त्या ठिकाणी मदत पोचत नाही. अशा कारणाने खूप लोक आपले जीव गमावतात. तर आम्ही फायनली या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे उन्हाळा म्हणजे उन्हाळा नाही, तर पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आम्ही थोडंसं अगोदर आलेलो आहोत या ठिकाणी. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप असं सुंदर असा धबधबा आहे. खूप मज्जा आली आणि चालून चालून कंटाळा तर आलेलाच होता. तर थोडाफार बारीक पाऊस होता, एवढा काय असं म्हणजे विशेष काय नव्हतं. थोडाफार पाऊस होता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर अशा पद्धतीनं खूप आम्ही मज्जा केली, एन्जॉय केला. खूप आम्ही 10 जण मित्र होतो. इतकी मज्जा करून आम्ही खूप असं फिरून एन्जॉय करून परत आज संध्याकाळच्या ट्रेनने आम्ही आमच्या गावी परत जात आहोत. तर कसा वाटला मित्र हो आजचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेससुद्धा करा. तर मित्रो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अति सुंदरतेनं सजलेला हा दूधसागर, अगदी जंगल दऱ्यातून रस्ता शोधत शोधत मार्ग काढत आम्ही या ठिकाणीपर्यंत पोचलेलो आहोत. खूप असं चालावे लागले, बरंच काही सहन करावे लागले, पण त्या बदल्यात आम्हाला खूप काही मज्जा करता आली, खूप एन्जॉय केला आणि भरपूर असं एन्जॉय करून आम्ही फायनली परत जात आहोत. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.